मालेगाव वाडेल येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली। यात वडेल गावचे सरपंच नरेंद्र लोटन सोनवणे यांच्या व उपसरपंच रामचंद्र शेलार सर्व सदस्य यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। यावेळी इंदिरानगर भागातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायी यांना आमंत्रण देण्यात आले होते। ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। वडेल गावचे ग्रामसेवक के.एस. पवार, प्रकाश शेलार, ताराचंद महाले, ग्रामपंचायत सदस्य युवराज जाधव, बन्सीलाल बोरसे, पत्रकार बाळासाहेब अहिरे, महादू सोनवणे, योगेश दादाजी सावळे उपस्थित होते। तसेच संध्याकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने जल्लोषात बँड पथकाद्वारे संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली। यात सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने काही महिला आहेत, तर आपण त्या महिलांच्या वतीने त्यांच्याकडून नमस्कार ताई, तुमचं नाव काय? प्रथम माझे नाव ज्योती ज्ञानेश्वर चित्ते। तुम्ही काय सांगू शकाल या जयंती निमित्ताने? अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आम्ही कधी महिला घराच्या बाहेर न निघता आज आम्ही सर्व महिला एकत्रित येऊन आणि जयंती साजरी करत आहोत। मध्ये स्वागत आहे, तुम्ही काय सांगू शकाल अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म दिनानिमित्ताने? आज संपूर्ण जगभर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती महोत्सव जो साजरा होतोय त्याबद्दल सर्वांना मी सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज खरं तर हा अतिशय आनंदाचा दिवस आहे मालेगाव वासियांसाठी विशेषतः, कारण आज मालेगाव शहर आणि मालेगाव ग्रामीण या पूर्ण मालेगाव तालुक्यातील लोकांसाठी, जनतेच्यासाठी आणि त्यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांच्या प्रयत्नातून आणि यांच्या पाठपुराव्यामधून तसेच सकल समाजाची मागणी लक्षात घेऊन त्यांनी आज या ठिकाणी म्हणजे मालेगाव या ठिकाणी भव्यदिव्य असं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक येणाऱ्या काळामध्ये निर्माण होईल त्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे। आणि म्हणून मी सकल मातंग समाजाच्या वतीने दादासाहेब भुसे, त्याचप्रमाणे वडेल ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र सोनवणे आणि त्यांची कार्यकारिणी या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर मातंग समाजातील जे कार्यकर्ते या स्मारकाच्या निर्माणासाठी अहोरात्र झटले, ज्यांनी स्मारकाच्या निर्माणासाठी खूप चांगल्या प्रकारे पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला बळ देण्याचं काम नामदार दादासाहेब भुसे यांनी केलेलं आहे, तर त्याबद्दल त्या सर्व कार्यकर्त्यांचं तसेच नामदार दादासाहेब भुसे यांचं सर्व समाजाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये हा जयंती महोत्सव अधिक भव्यदिव्य कसा होईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। आपण आमच्या चॅनलसाठी सुद्धा आपल्याला साजरा करायचा आहे आणि म्हणून त्यांनी दिलेलं जगाला जे दिलेलं बहुमोल साहित्य आहे त्याचं वाचन ठिकठिकाणी झालं पाहिजे। त्यांच्या साहित्याचा नायक हा बहुजन समाजातील चेहरा नसलेला युवक आणि युवती आहेत, चेहरा नसलेला समाज आहे त्यांच्या साहित्याचा नायक। आणि त्याच धर्तीवर सगळ्या समाजाच्या वतीने परत महाराष्ट्र शासनाच्या वतीने RT ही एक नवीन बार्टीच्या आधारावर RT ही नवीन संस्था MPSC आणि UPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेली आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने असेच उपक्रम राबवून जे समाज उपयोगी उपक्रम आहेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा कसा होईल या पद्धतीने जयंती उत्सव साजरा करण्यात येईल। धन्यवाद। उत्सवासाठी ज्याचा व्यापक प्रसिद्धीसाठी प्रबंधभूमीचे संपादक, मुख्य संपादक श्री विशाल गोसावी सर आणि आजंग वडेल येथील पत्रकार श्री महेंद्र आयरे यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल सकल समाजाच्या वतीने त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद।